एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांचं भरभरून कौतुक केलं। अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीमध्ये विचारला होता। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वाद आहे का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला। एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांचं भरभरून कौतुक केलं। एवढंच नाही तर अजित पवारांना महायुतीत घेणं हा निर्णय बरोबरच होता असंही त्यांनी स्पष्ट केलं। फडणवीस म्हणाले, राजकारणात काळाची गरज असताना हाती आलेली संधी सोडायची नसते। अजित पवारांना सोबत घेणं ही काळाची गरज होती। अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं कोणतीही चूक केलेली नाही। अजितदादांना महायुतीमध्ये सेटल व्हायला थोडा वेळ लागेल, त्या संधीचं सोनं व्हायलाही थोडा वेळ लागेल, मात्र थोडं वातावरण स्थिर झालं की या घेतलेल्या संधीचा आम्हाला फायदा मिळेल। या मुलाखतीत फडणवीसांनी अजित पवारांचं नुसतंच कौतुक केलं नाही, तर हा निर्णय कसा बरोबर होता हे सुद्धा स्पष्ट केलं। अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीमध्ये विचारला होता। त्यावर फडणवीस म्हणाले, अजितदादांसोबत युती करून आम्ही कोणतीही चूक केलेली नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांची मतं भाजपाला ट्रान्सफर झाली नाहीत ही खरी गोष्ट आहे, पण त्यावेळी अजित पवार यांचा पक्ष नवीन होता, त्यांची मतं सेटल होणं गरजेचं होतं। त्यामुळे लोकसभेला त्यांना त्यांची मतं भाजपला ट्रान्सफर करता आली नाही, पण विधानसभा निवडणुकीत तसं घडणार नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला। अजित पवार गुलाबी झाले पण ते भगवे झाले नाही या राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली। त्यावर फडणवीस म्हणाले की अजित पवार त्यांच्या सगळ्या आमदारांना घेऊन सिद्धिविनायकला गेले होते। तुम्ही अजितदादांना 40 वर्षांपासून राजकारणामध्ये पाहताय, तुम्ही अजितदादांना अशा गोष्टी करताना पाहिलं होतं का? ते आमच्या सोबत राहिले की त्यांना आमचे काही गुण लागणारच ना, तुम्ही काळजी करू नका, त्यांना हळूहळू आमचे सर्व गुण लागतील असं फडणवीसांनी म्हणताच एकच भाषा फुटली। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वाद आहे का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला। त्यावर फडणवीस म्हणले की आमच्या चेहऱ्यावरून कोणताही वाद नाही। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहे, त्या अर्थी तेच सरकारचा प्रमुख चेहरा आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। महायुतीमध्ये एक वाक्यता आहे हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं।